सर्वसामान्य लोकांच्या हाकेला तत्परतेने धावून जाणारे, समाजसेवा, उद्योग क्षेत्र आणि युवकांना प्रेरणा देणारे युवा उद्योगपती, आमचे बंधुतुल्य परममित्र माननीय श्री संग्राम अशोकरावजी स्वामी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, अखंड यश, सुख समृद्धी आणि समाजसेवेचे बळ लाभो. आपल्या हातून समाजहिताची अशीच उल्लेखनीय कार्य घडत राहोत व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच सदिच्छा. शुभेच्छुक व्यंकटेश्वरा जिम व फिटनेस क्लब, तसेच शिवप्रसाद सातपुते मित्र परिवार, इचलकरंजी. नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या बदलीची मागणी लोकप्रतिनिधींच्या मधून होत आहे. लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तसेच कोणत्याही कामामध्ये लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाही, मनमानी कारभार चालू आहे, असाही आरोप त्याच्यावर होत आहे. गेली 5-6 महिन्यापासून हे जे आयुक्त आहेत पाटील मॅडम, हे आमच्या नगरसेवकांना मान अपमान देत असल्यामुळे सगळ्यात पहिला आम्ही प्रयत्न करून हे आयुक्तांची बदली करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. आणि आमचे नेते हळवंकर साहेब असू दे, तहसीलदादा असू दे, यांच्या कानावर मी ही बातमी घातलेली आहे. सगळं त्यांच्या मनाचं कारभार हे सगळं चाललेलं आहे. कुठलेही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा एस्टिमेट आणणे आणि मंजूर करून घेणे हे अनेक दिवसापासून हे महापालिकेमध्ये चालू आहे. इथून पुढच्या काळात आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे होऊन देणार नाही आणि आयुक्ताची ही 100% बदली करायचा आम्ही प्रयत्न करणार. मुख्यमंत्री असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे, यांच्याकडे सर्वजण जाऊन आम्ही आणि हे 100% बदली करणार.